पहाटेची वेळ होती. थंडी मी म्हणत होती. नॉर्वेतल्या एका समुद्र किनाऱ्यावर सिमेंटच्या चौथऱ्यावर तिघजण उभे होते. समुद्राच्या लाटा चौथऱ्याला धडका देत होत्या. काठावर आपटून फुटल्या की पुरुषभर उंचीचा फवारा उडायचा. आसमंताला चिंब भिजवून टाकायचा. बर्फाळ वारा कानशिलावर भणाणत होता. कपड्यात घुसून अंगाला झोंबत होता. खाऱ्या पाण्याच्या तुषारांनी तिघांचेही डोळे चुरचुरत होते. रेनकोटची कॉलर वाऱ्यावर फडफडत होती. टोपीचे बंद मध्येच ताडकन गालावर आपटायचे. चाबकाचा फटका बसावा तसे. पण थंडी वाऱ्याला न जुमानता तिघही कोणाची तरी वाट बघत उभे होते. त्यांच्यासमोर टीव्ही सारखं दिसणारं काहीतरी यंत्र होतं. त्यातून निघालेली केबल समुद्रात गेली होती आणि शेजारच्या टोपलीत मोठे मोठे मासे ठेवले होते. बराच वेळ गेला. शेवटी कंटाळून त्या तिघातला उंच तरुण म्हणाला, सर, मला नाही वाटत आता ते येतील. नेहमीची वेळ टळून गेली. रोज पहाटे 5:00-5:30ला येतात ते. आता 6:30 वाजून गेले. डॉक्टर भार्गवांनी त्याला फटकारलं. किती उतावळा आहेस तू, राव? समुद्रातल्या माशांवर संशोधन करायचं म्हणजे असा उतावळेपणा कामाचा नाही. खूप पेशन्स लागतो त्याला. एका अर्थानं फिशिंगच म्हणायचं हे. तासनतास गळ टाकून बसायची तयारी हवी. डॉक्टर भार्गवांचा चेहरा चांगला गुबगुबीत होता. अंगाने स्थूल, डोळ्याला चष्मा, रंग गोरा, पण उन्हात रापलेला. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज होतं, तरी डोळ्यातला अहंकार लपत नव्हता. डॉक्टरांच्या उद्गारांनी रावचा चेहरा पडला. "अ, तसं नाही सर, वाट बघायची माझी तयारी आहे. पण खूप उशीर झाला म्हणून म्हणाले." मग अनुराधाकडे वळून राव म्हणाला, "तुला काय वाटतं अनुराधा? आत्ता येतील ते? इतक्या उशिरा?" अनुराधा चढीने अगदी लहानखोर होती. गुलाबी रेनकोटमध्ये शाळकरी मुली एवढी दिसत होती. तिला 10 वर्षांचा मुलगा आहे हे कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. ती काही बोलली नाही. तिने फक्त समोरच्या यंत्राच्या पडद्याकडे बोट दाखवलं. पडद्याच्या अगदी वर कोपऱ्यात 2 ठिपके दिसू लागले होते. ते जसजसे जवळ यायला लागले, तसा तसा त्या ठिपक्यांचा आकार मोठा व्हायला लागला. अनुराधाने समोरची काही बटणं दाबली. त्यांच्या चेहऱ्यावरच्या बाह्य रेषा स्पष्ट व्हायला लागल्या. समुद्रातून येणारी ती जोडी डॉल्फिनची आहे हे कळायला लागलं. तिच्या तोंडून सहज बाहेर पडलं, अरे, हे तर लंगडा आणि छोटी दिसतायत. डॉक्टरांनी चमकून विचारलं, काय? काय म्हणालीस? होडी करताना पकडलं जावं तसा अनुराधाचा चेहरा झाला. काही नाही, काही नाही." ती संकोचाने पुटपुटली. राव पुढे झाला. त्याने डॉक्टरांना सांगितलं, "सर, अहो हिने सगळ्या डॉल्फिन्सना नावं ठेवली आहेत." डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. "नावं ठेवली? डॉल्फिन्सना नावं?" "हो सर," रावने सांगितलं. "लहानू, लंगडा, छोटी, गब्दूल अशी नावं ठेवली आहेत तिने." "काय? लंगडा? लंगडा डॉल्फिन? काय वेड बीड लागलं काय?" अनुराधा गडबडून गेली. त्याचं काय आहे सर? म्हणजे ते डॉल्फिन ना, म्हणजे तो डॉल्फिन जरा तिरका-तिरका पोहतो सर. म्हणजे पायाने अधू असलेला माणूस चालतो ना, तसा. म्हणून त्याचं नाव मी लंगडा ठेवलंय." डॉक्टर भार्गवांचा चेहरा कठोर झाला. "मिसेस देवळालीकर, हा काय पोरकटपणा चालवलाय? डॉल्फिन्सना नावं? नावं-बिवं ठेवायची काय गरज आहे? आपण त्याचं वर्गीकरण करून त्यांना नंबर दिलाय ना, त्या क्रमांकानेच त्याचा उल्लेख करायचा, नावानं नाही. समजलं?" अनुराधा गोरीमेरी झाली. "पण सर, रिपोर्ट लिहिताना मी क्रमांकानेच उल्लेख करते, नावाने नाही." "नेहमीच तसा उल्लेख करायला हवा. इथे आपण आलोय ते त्यांचा अभ्यास करायला. ते काय पाळीव प्राणी आहेत त्यांचे लाड करायला? छोटी काय, गब्दूल काय, लंगडा काय?" राव अनुराधाकडे बघून कुत्सितपणे हसला. अनुराधाने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण तिला मध्ये चढवून डॉक्टर म्हणाले, "हे डॉल्फिन्स आपल्या प्रयोगाची यंत्र आहेत, निर्जीव." "पण सर, डॉल्फिन्स निर्जीव नाहीयेत." "आहेत," डॉक्टर रागाने म्हणाले.
त्यांना निर्जीवच समजायला पाहिजे. फार फार तर त्यांना गिनीपिग्स म्हणूया. अनुराधा गप्प झाली. वारा घोंगावत होता. त्याचा आवाज एकदम मोठा झाल्यासारखा वाटला. दुरून समुद्र पक्ष्याचं ओरडणं ऐकू यायला लागलं. क्षणभराने डॉक्टरांच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली, नाही सर, डॉल्फिन गिनीपिग्स नाहीत. तेही बुद्धिमान आहेत. डॉल्फिन्सची स्वतःची भाषा आहे. ते आपापसात बोलू शकतात. डॉक्टरांच्या नजरेला नजर भिडवून कुणीही कधीच बोलत नसे. अनुराधाचं बोलणं ऐकून त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या कपाळावरची शीर ताड ताड उडायला लागली. ते संतापाने म्हणाले, डॉल्फिनच्या बुद्धिमत्तेबद्दल तुम्ही मला सांगता? मला? राव मध्येच म्हणाला, अनुराधा, डॉक्टर भार्गव डॉल्फिनवरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ आहेत. विसरलीस? अनुराधा वरमली. सॉरी सर, ती म्हणाली. सर, मला मला तुमचा अपमान नव्हता करायचा. मला एवढंच म्हणायचंय की डॉल्फिन्सना गिनीपिग्स मानून नाही चालायचं. ते नसतील आपले इतके बुद्धिमान, पण म्हणून. तिचं बोलणं मध्येच तोडून डॉक्टर म्हणाले, हे बघा मिसेस देवळालीकर, डॉल्फिन्सची बुद्धी, त्यांची भाषा याबद्दल माझ्या इतकं अधिकाराने कुणीच बोलू शकणार नाही. मुद्दा तो नाही. डॉल्फिन्स आपल्या लेखी प्रयोगशाळेतली जनावर आहेत. नथिंग मोर. त्यांच्यावर प्रयोग करताना त्यांच्यात गुंतून अजिबात चालणार नाही. हे ही तुम्ही जी नावं बिवं ठेवली आहेत ना, ते त्यांच्यात गुंतणं आहे. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? अनुराधाने मान हलवली. हे बघा, डॉक्टरांचा स्वर जरा खाली आला. समजा उद्या आपल्याला एखाद्या डॉल्फिनचा अभ्यास करायचा आहे. त्यांच्या प्रेमजीवनाबद्दल अभ्यास करायचा आहे. जोडीदारांपैकी एक जण मेला की दुसऱ्यावर काय परिणाम होतो ते बघायचंय. तर अशा वेळेला नर आणि मादीपैकी एकाला मारून टाकावं लागेल. हे जमेल तुम्हाला? अनुराधा नखशिखांत शहारली. काय बोलतायत डॉक्टर? मादी मेल्यावर नर कसा वेडापिसा होतो हे बघायला मादीला मारून टाकायचं? अनुराधाच्या डोळ्यासमोर तिचा नवरा आला. शेकडो मैलावर तिची वाट पाहणारा नवरा. आपलं वर्षभरासाठी इकडे यायचं ठरल्यावर किती सैरभैर झाला होता. जाऊ नकोस असं एका अक्षरानेही म्हणाला नाही. उलट इतकी चांगली संधी मिळतेय, डॉक्टर भार्गवांच्या हाताखाली काम करायला मिळतंय, जरूर जा असंच म्हणाला होता. पण त्याचे व्याकुळ डोळे तिला आठवले. घरच्या आठवणीने अनुराधा कासावी झाली. लक्ष कुठे आहे तुमचं? डॉक्टर तिला म्हणाले. अनुराधा एकटक समुद्राकडे बघत होती. लंगडा आणि छोटी आता अगदी जवळ आले होते. त्यांची चोचीसारखी तोंड पाण्याबाहेर दिसायला लागली. अनुराधाने त्यांच्याकडे टोपलीतले मासे टाकायला सुरुवात केली. उंच उडी मारून डॉल्फिन्स मासे झेलायला लागले. पोटभर खाणं झालं आणि मग प्रयोगाला सुरुवात झाली. जवळ या, दूर जा, उडी मारा अशा आज्ञा दिल्या की ते पाळायला आता शिकले होते. डॉल्फिन्सकडून तिने त्याचा सराव करून घेतला. आजचा धडा होता दिशा शिकायचा. एखाद्या दिशेने आवाज केला की डॉल्फिन्स त्या दिशेला जातात की नाही ते बघायचं. त्यांनी दिशा नीट ओळखली तर बक्षीस म्हणून छानसा मासा द्यायचा. किती वेळा त्यांनी दिशा ओळखली, किती चुका केल्या त्याच्या नोंदी ठेवायच्या. असे हे सगळे प्रयोग होते. अनुराधा यांत्रिकपणे काम करत होती. पण तिच्या मनातून डॉक्टरांनी मगाशी विचारलेला प्रश्न जाता जात नव्हता. समजा आपल्यातल्या उद्या डॉल्फिन्सच्या जोडीपैकी एक जण मेला की त्याचा दुसऱ्या जोडीदारावर काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास करायचा असेल, तर नर मादीपैकी एकाला मारून टाकावं लागेल. हे जमेल तुम्हाला? ते म्हणाले होते. खरंच जमेल आपल्याला? ती स्वतःला पुन्हा पुन्हा विचारत राहिली. पण प्रयोग करताना डॉल्फिन्सना निर्जीव उपकरण म्हणून बघायलाच हवं का? मित्र म्हणून नाही का बघता येणार? पण मग मन त्यांच्यात गुंतून पडलं तर? तर अनुराधाच्या मनाचा निर्णय होईना. डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी तिला ते पटणं शक्यच नव्हतं. ती डॉल्फिन्सकडे प्रयोगाची उपकरणं म्हणून नाहीच बघू शकली. दिवसेंदिवस ती त्यांच्यात जास्तीत जास्त गुंतत गेली. ती भल्या पहाटे उठायची, समुद्रावर जायची,
राव बहुतेक बहुतेक वेळा नंतरच यायचा. मग ती आणि राव डॉक्टरांनी ठरवून दिलेले प्रयोग करायचे. ते झाले की राव परत कॅम्पवर जायचा. पण अनुराधा तिथेच थांबायची. दुपारचं जेवणही तिथेच घ्यायची. जेवण कसलं? सँडविच आणि एखादं फळ. मग रात्रीपर्यंत ती तिथे थांबायची. कधी-कधी रात्रीच्या जेवणालाही सुटी. अनुराधा कॅम्पवर येऊन आता 4 महिने झाले होते. ती आली तेव्हा ही लहान मुलगी, ही काय आपल्याला मदत करणार? असं डॉक्टरांना वाटलं होतं. इथलं कष्टाचं जीवन तिला कसलं झेपतंय? राहील 4 दिवस आणि जाईल परत, असंच त्यांना वाटलं होतं. पण अनुराधा वेगळी होती. कामात ती स्वतःला पूर्ण बुडवून घ्यायची. कुरकुर न करायचा तिचा स्वभाव होता. त्यामुळे डॉक्टरांचं मत हळू बदलायला लागलं. पुढे-पुढे तर त्यांना तिचं वागणं चमत्कारिकच वाटायला लागलं. पण एखाद्या रिसर्च असिस्टंटचा फार विचार करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यांच्या हाताखाली 10-12 जण काम करीत होते. डॉक्टरांच्या लेखी ही सगळी प्रयोगाची उपकरणं. नेमून दिलेलं काम ते नीट करतायत की नाही हे पाहिलं की झालं. बाकी कशाला काय बघायचं? दिवस जात होते. अनुराधाचे प्रयोग चालू होते. आणि एक दिवस ती कॅम्पवर परतली, ती अक्षरशः हवेत उडतच. आल्या-आल्या तिने सगळ्यांना ओरडून सांगितलं, "बोलले, माझ्या डॉल्फिन्स माझ्याशी बोलले. मला त्याने हाक मारली." आनंदाने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. धावत जाऊन तिने रावला ही बातमी सांगितली. रावचा त्यावर विश्वास बसणं अर्थातच शक्य नव्हतं. त्याने तिला मूर्खातच काढलं. "काय थापा मारतेस?" "अरे थाप नाही, खरंच. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस." "अरे खरंच छोटीने मला हाक मारली." अगदी स्पष्ट नाही, पण अनुराधाच म्हणायचं होतं तिला. "हं, अशक्य, केवळ अशक्य. डॉल्फिन्सचं बोलणं आपल्याला ऐकू येणं शक्यच नाही." "अरे पण" तिला पुढे बोलू न देता राव म्हणाला, "मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. माणसाला फक्त 20,000 हर्ट्झ पर्यंत फ्रिक्वेन्सी ऐकू येते. डॉल्फिन्सच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी त्याच्या वर असते. आपल्याला कसं बोलणं ऐकू येईल?" "अरे तेच सांगते ना मी. मी एक यंत्र बनवलंय. त्यामुळे आपल्याला त्यांचा आवाज ऐकू येईल आणि त्यांचा आपल्याला." रावने तिला उडवून लावलं. "काय सांगतेस? तू यंत्र बनवलंयस आणि त्यावर तू डॉल्फिन्सचा आवाज ऐकलास?" "नुसता आवाज नाही, त्यावर त्यांनी हाक मारलेली पण मी ऐकली. अनुराधा अशी. तुला भास झाला असेल." "मुळीच नाही. उद्या माझ्याबरोबर चल. मी तुला दाखवते." त्या रात्री अनुराधाला झोप आली नाही. रात्रभर जागून तिने आपल्या नवऱ्याला, मुलाला पत्र लिहिली. आपल्या छोटीशी, गब्दूलशी, लंगड्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यांचे फोटो पाठवायचं कबूल केलं. त्यांच्या आवाजाची टेप पाठवायचं कबूल केलं. ते किती हुशार आहेत, किती भरभर शिकतात, किती लक्षात ठेवतात, सगळं लिहिलं. हे सगळं लिहिताना रात्र कधी संपली हे तिला कळलंच नाही. डॉक्टर भार्गव त्या दिवशी कॅम्पवर नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर त्यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी तिला बोलावणं पाठवलं. ती धावतच त्यांच्या खोलीत गेली. तिला वाटलं होतं डॉक्टर आपलं अभिनंदन करतील. पण त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. ती बावरली. "हे मी काय ऐकतोय मिसेस देवळालीकर?" त्यांनी तावातावाने विचारलं. "सर?" ती कसंबसं म्हणाली. "तुम्ही म्हणे डॉल्फिन्सना बोलायला शिकवलं?" हो म्हणजे नाही म्हणजे" अनुराधा गडबडून गेली. म्हणजे की हे डॉल्फिन्स बोलतातच. मी मी फक्त त्यांचा आवाज आपल्या कानाला ऐकता येईल असं यंत्र बनवलंय. म्हणजे नवीन नाही. आपल्याकडे फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर होताच. मी फक्त तो जरा ॲडजस्ट करून त्याला माईक जोडला आणि आपली सिस्टम पुरे. तिला थांबवत डॉक्टर म्हणाले, "डॉल्फिन्सची भाषा, त्यांचा आवाज ह्यावर मला लेक्चर देताय? मला?" अनुराधा हिरमसून गप्प झाली. "हे बघा मिसेस देवळालीकर, डॉल्फिन आवाज करतात, ते आपापसात बोलतात, पण माणसांचा आवाज ऐकून तसा आवाज काढणं त्यांना शक्य नाही." "पण सर त्यांनी हाक मारलेली मी ऐकली." "डॉल्फिनने काहीतरी चमत्कारिक आवाज केला असेल. त्या फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टरमुळे तो डिस्टॉर्ट झाला. तो तुम्ही ऐकलात आणि तुम्हाला वाटलं त्यांनी तुम्हाला हाक मारली." "सर मी खात्री करून घेतलीये."
गेले 2 महिने मी त्यांना शिकवतेय. मी काय करते, त्यांनी निर्माण केलेला आवाज मी टेप करते. पुन्हा त्यांना ऐकवते. मग बरोबर आवाज कसा आला पाहिजे तेही ऐकवते. बहिऱ्यांना बोलायला शिकवताना हेच तंत्र वापरतात. मला माहितीये. मला असलं काही सांगू नका. पण सर, खरंच मी त्यांना छोटे शब्द बोलायला शिकवलेत. तुम्ही स्वतः ऐकून खात्री करून घ्या सर. डॉक्टर क्षणभर थांबले. मग एकदम कर्कशपणे म्हणाले, "पण कोणी सांगितले होते तुम्हाला हे नसते उद्योग?" "सर, मी मी तुम्ही सांगितलेले सगळे प्रयोग व्यवस्थित केलेत. रिकाम्या वेळात मी त्यांना शिकवते." तेवढ्यात डॉक्टरांचं लक्ष तिच्या हातातल्या पत्राकडे गेलं. "कुणाला लिहिलंय हे पत्र तुम्ही? नवऱ्याला?" अनुराधाने मान डोलावली. "मग त्यात हे सगळं तुम्ही लिहिलंच असेल, डॉल्फिन्सना बोलायला शिकवल्याचं." "हो सर. माझं काही चुकलं का?" "अर्थात. माझी परवानगी घेतल्याशिवाय आपल्या संशोधनाला प्रसिद्धी द्यायची नाही, असं मी बजावलं होतं. बजावलं होतं की नाही?" "पण सर, मी प्रसिद्धी कुठे दिलीये? मी मी फक्त घरी पत्र लिहिलं." "तेच ते," डॉक्टर चिडून म्हणाले. "पत्र पोचलं की तुमचा नवरा वर्तमानपत्राकडे धाव घेईल. हो ना? मग काय, लगेच बातमी. अनुराधा देवळालीकरांचं अपूर्व संशोधन. डॉल्फिनना बोलायला शिकवलं. भारतीय संशोधिकेचं अभूतपूर्व यश." वर्तमानपत्रांना अशा सनसनाटी बातम्या हव्याच असतात. ते काही नाही. फाडा बघू ते पत्र आधी. पण सर, पाहिजे तर मी पाठवत नाही आता. तसंच ठेवते. तुम्ही बघून खात्री केलीत, परवानगी दिलीत की मगच टाकेन. फाडा म्हणतोय ना, फाडा. आत्ताच्या आत्ता. माझ्यासमोर. पत्र फाडताना अनुराधाचे डोळे भरून आले होते. डॉक्टर भार्गव स्वतः तिच्याबरोबर जाऊन तिचा प्रयोग बघून आले. परत येताना ते अजिबात काही बोलले नाहीत. डॉल्फिन्सच्या आवाजाच्या टेप्स मात्र त्यांनी तिच्याकडून मागून घेतल्या. कॅम्पवर आल्यावर ते थेट आपल्या खोलीत गेले. काही ईमेल्स पाठवण्यात गर्क झाले. 8-15 दिवस उलटले आणि वर्तमानपत्रात बातमी आली. डॉक्टर भार्गव यांचं अपूर्व संशोधन. डॉल्फिन्सना बोलायला शिकवलं. भारतीय संशोधकाचं अभूतपूर्व यश. डॉक्टर भार्गवांचं नाव पूर्ण जगात दुमदुमत होतं. दिवस जात होते. अनुराधाचा अभ्यास संपला. प्रबंध सबमिट झाला. तरीही अनुराधाच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन डॉल्फिन्सशी गप्पा मारायचा कार्यक्रम चालूच राहिला. दिवसातला बराच वेळ ती समुद्रावरच काढे. रात्री सुद्धा एखाद्या डॉल्फिनला तिच्याशी बोलावंसं वाटलं तर बोलता यावं म्हणून तिने टेप रेकॉर्डर लावून ठेवला होता. दिवसभरात तिला वेळ मिळाला की तो आवाज ती ऐकत राही. त्या दिवशी सुद्धा ती चौथऱ्यावर बसून मित्रांशी बोलत होती. "मी आता थोड्या दिवसांनी परत जाणार," तिने त्यांना सांगितलं. तिचे मित्र गोंधळले. "परत? परत म्हणजे काय?" तिने सांगितलं, "अरे परत म्हणजे माझ्या घरी." "असं," छोटीने म्हटलं. "मग तिथून तू कधी येशील?" "कधीच नाही," ती दुःखाने म्हणाली. तिच्या स्वरातलं दुःख तिच्या मित्रांपर्यंत पोहोचलं. "म्हणजे तू आता आम्हाला पुन्हा भेटणार नाहीस?" लंगडा म्हणाला. अनुराधाला हुंदका फुटला. "नाही, कधीच भेटू शकणार नाही." "का? का?" सगळ्यांनी एकच गिल्ला केला. आता त्यांना कसं समजावायचं तेच तिला कळेना. मग काहीतरी सांगायचं म्हणून ती म्हणाली, "अरे माझं घर ना खूप लांब आहे. खूप दिवस लागतात तिथून इथे यायला. म्हणून मला नाही येता यायचं." "मग आम्हीच येऊ तुला भेटायला," लहानूने सांगितलं. "मी पण येईन," छोटीने मान डोलावली. "हो, हो, आम्ही सुद्धा येऊ," गब्दूल आणि लंगडा म्हणाले. रडता रडता तिला एकदम हसायलाच आलं. डॉल्फिन्सची हे पलटण तिला भेटायला नागपूरला येणार होती. "अरे, पण माझ्या घरी समुद्र नाहीये रे," तिने सांगायचा प्रयत्न केला. "तुम्हाला कसं येता येईल तिकडे?" "मग तूच जाऊ नकोस," छोटी म्हणाली. बाकीच्यांनी चोची वर काढून सहमती दाखवली. "मला जायलाच हवं. तिथे माझा नवरा आहे, मुलं आहेत." "नवरा? नवरा म्हणजे काय?" गब्दुलने विचारलं. "आता कसं सांगू तुला?" तिला प्रश्नच पडला. मग एकदम तिला सुचलं.
नवरा म्हणजे माझा नर. तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये एकदम खळबळ माजली. काय? काय सांगतेस? तुझा नर तुझ्या घरी आहे? मग राव तुझा कोण? अनुराधाने कपाळावर हात मारून घेतला. राव माझा नवरा नाही रे. मग तू राव बरोबर कशी असतेस? गब्दुलने विचारलं. आपली मादी अशी दुसऱ्या कोणाबरोबर दिसली असती तर त्या नराला मी खाऊनच टाकलं असतं, असा त्याचा आविर्भाव होता. अनुराधाला गंमत वाटली. ती म्हणाली, मी गेले तरी तुम्हाला विसरणार नाही. आम्ही सुद्धा तुला विसरणार नाही, छोटीने म्हटलं. बाकीच्यांनी माना डोलावल्या. तू आम्हाला बोलायला शिकवलंस. अनुराधा खिन्नपणे हसली. मी? मी शिकवलं? मी कुठे शिकवलं? तू नाही तर कोणी? डॉक्टर भार्गव. त्यांनी शिकवलं. सगळ्या डॉल्फिन्समध्ये पुन्हा खळबळ माजली. डॉक्टर भार्गवाने शिकवलं? तुझ्याबरोबर येणारा तो जाडा? काहीतरी काय सांगतेस? त्याने कुठे काय शिकवलं? त्याचा काय संबंध? मी त्यांची सहाय्यक आहे. म्हणजे काय? म्हणजे मी त्यांच्या हाताखाली काम करते. म्हणून काय झालं? आम्हा माणसांमध्ये अशीच पद्धत आहे. कसली पद्धत? प्रत्येक यशस्वी गोष्टीचं श्रेय नेहमी प्रमुखाकडे जातं. श्रेय? श्रेय म्हणजे काय? श्रेय म्हणजे ती गोष्ट त्या प्रमुखाने केली असं मानलं जातं. त्याचं बक्षीस प्रमुखाला मिळतं. ती गोष्ट त्याने केली नसली तरी? अनुराधाने खिन्नपणे मान हलवली. सगळे डॉल्फिन्स विचारात पडले. श्रेय ही काहीतरी वेगळीच गोष्ट दिसत होती. म्हणजे माणसांची भाषा आपल्याला पुरेशी यायला लागली नाही बहुतेक. इतक्यात मागे जीपचा आवाज आला. डॉक्टर भार्गव आणि राव घाईघाईने तिथे आले. आल्या आल्या डॉक्टरांनी अनुराधाचा हात हातात घेऊन तिचं अभिनंदन केलं. अभिनंदन. विद्यापीठानं तुमचा प्रबंध स्वीकारलाय. तुम्हाला डॉक्टरेट मिळाली. आत्ताच ईमेल आलं. अभिनंदन. मला खूप आनंद झाला. रावच्या चेहऱ्यावर आनंद वगैरे काहीही दिसत नव्हतं. उलट ही बाई आपल्या मागून येऊन पुढे गेली ह्याचा राग दिसत होता. थँक यू, ती कशीबशी म्हणाली. डॉक्टर देवळालीकर, आता तुम्ही इथून लवकरच निघणार. जाण्यापूर्वी मला थोडी मदत कराल? कसली मदत सर? मला एक प्रयोग करायचा आहे. तुमचं सहकार्य हवंय. कसला प्रयोग? सांगतो. हे बघा, आपले डॉल्फिन्स बोलायला शिकले. पण त्यांचं बोलणं फक्त संदेशाच्या पातळीवर आहे. संवादाच्या पातळीवर नाही. जोपर्यंत ते खोटं बोलायला शिकत नाहीत, तोपर्यंत माणसांची भाषा त्यांनी आत्मसात केली आहे, असं म्हणता येणार नाही. मी समजले नाही सर. अनुराधा गोंधळून गेली होती. असं म्हणतात की भाषा हे आपल्या मनातले विचार व्यक्त करायचं साधन. पण माझ्या मते ते चूक आहे. खरं तर भाषा हे आपल्या मनातले विचार लपवून ठेवायचं साधन. खरं की नाही? डॉक्टरांनी हसत हसत म्हटलं. अनुराधाने अभावितपणे रावच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर ओशाळल्यासारखे भाव अजिबात नव्हते. उलट तो डॉक्टरांच्या हसण्यात सामील झाला होता. आपण आपल्या डॉल्फिन्सना खोटं बोलायला शिकवूया. त्यासाठी मी एक प्रयोग करणार आहे. असं म्हणून त्यांनी अनुराधाला प्रयोगाचा आराखडा सांगायला सुरुवात केली. ऊन वाढत होतं. अनुराधाच्या कानात सण सण असा आवाज यायला लागला. डॉक्टर काय बोलत आहेत ते तिच्या डोक्यात शिरेसना. डॉक्टर भार्गव, राव, डॉल्फिन्स, नवरा, मुलं सगळी तिच्या नजरेसमोरून सरकू लागली. सगळं जगच तिच्या डोक्यात गरागरा फिरायला लागलं. सगळा गुंता झाला. तिला चक्कर आली. ती मटकन खालीच बसली. तिची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला जीपमध्ये बसवलं. असं उपाशी तापाशी उन्हातान्हात काम केल्यावर असंच होणार, जीपचा ड्रायव्हर म्हणाला. आत्तापर्यंत इतकं लोक आलं, पण बाईसारखी माया कोणी माशांना लावली नाही. डॉक्टरांनी मान उडवली. जीप सुरू झाली. जीप दूर जाईपर्यंत सगळे डॉल्फिन्स चोची वर कर करून जीपकडे बघत होते. कॅम्पवर आल्यावर अनुराधाला थोडंसं बरं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी, तू आज जरा विश्रांती घे. साईटवर येऊ नकोस. मी बघतो काय करायचं ते, असं रावने तिला सांगितलं. अनुराधा उदास हसली. काम? कसलं काम? काम कधी केलं आपण?
डॉल्फिन्सची मैत्री करणं हे काम म्हणून केलं आपण. पीएचडी मिळवायला? त्या दिवशी राव एकटाच साईटवर गेला. दुपारपर्यंत थांबला तरी डॉल्फिन्स आलेच नाही. दुसऱ्या दिवशीही डॉल्फिन्स आले नाही. असं सतत 4-5 दिवस झाल्यावर ते आता येणार नाहीत असं समजून ती साईटच बंद करण्यात आली. साईट बंद करण्यापूर्वी जीपच्या ड्रायव्हरला तिने सांगितलं, "समुद्र किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या टेप रेकॉर्डरमधली टेप तेवढी गपचूप आणून दे मला." त्याने ते काम आनंदाने केलं. अनुराधाचा जायचा दिवस आला. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी एकदा तरी ती समुद्र किनाऱ्यावर जाईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण अनुराधा साईटवर जायला अजिबात उत्सुक नव्हती. विमानात बसल्या-बसल्या तिने पर्समधला टेप रेकॉर्डर काढला. त्यातली कॅसेट तिने गेल्या 8 दिवसात इतक्या वेळा ऐकली होती, की ती तिला पाठ झाली होती. ड्रायव्हरने तिला गुपचूप आणून दिलेली कॅसेट होती ती. तिच्या मित्रांनी तिला दिलेला शेवटचा निरोप होता त्यात. अनुराधाने हेडफोन्स कानावर चढवले. तिच्या मित्रांचा आवाज तिच्या कानावर पडायला लागला. "अनुराधा, अनुराधा, आम्ही परत जातोय. तू आम्हाला बोलायला शिकवलंस, पण माणसाची भाषा नाही शिकवलीस. तुला ती आम्हाला शिकवायचीच नव्हती. तुझा तो भार्गव, तो आम्हाला शिकवणार आहे ती भाषा. आम्ही ऐकलं त्याला बोलताना. आम्हाला तुमची भाषा शिकायची नाही. त्यासाठी खोटं बोलायला शिकावं लागतं म्हणे. खोटं म्हणजे काय ते आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला ते जाणूनही घ्यायचं नाही. सकाळी तू श्रेय म्हणजे काय ते सांगितलंस. खोटं म्हणजे असंच काहीतरी असणार. आम्हाला नकोय ते. आम्हाला नकोच तुमची भाषा. आमच्या जगात आम्ही सुखी आहोत. खोटं म्हणजे काय हे आम्हाला कळलं नाही, तरी आम्हाला खोटं बोलायला शिकवायची तुझी इच्छा नाही, एवढं आम्हाला कळलं. तुझ्या त्या रावला आणि भार्गवला कळलं नाही तरी. ते कळायला माणसांची भाषा नाही यावी लागत. कदाचित, कदाचित ती येत नाही त्यामुळेच आम्हाला ते कळलं. माणसांची भाषा बोलणाऱ्यांना ते कधीच कळणार नाही. जाण्यापूर्वी एकदा तुला भेटायला आम्हाला सगळ्यांना आवडलं असतं. पण आम्हाला भीती वाटते. राव आणि भार्गव आम्हाला पकडून बळजबरीने माणसांची भाषा शिकवतील. म्हणूनच तुला प्रत्यक्ष न भेटताच आम्ही जातोय. तुला हा निरोप ठेवून. हा निरोप तुला मिळाला, आम्हाला माणसांची भाषा शिकायला लागली नाही, हे तुला कळलं, की तुला नक्की बरं वाटेल. तुझ्या मुलांना भेटायला आम्हाला आवडलं असतं. पण आता ते जमणार नाही. पण आमचं एक काम तू कर. शक्य झालं तर तुझ्या मुलांना माणसाची भाषा शिकवू नकोस. आम्हाला विसरू नकोस. आम्हीही तुला कधीच विसरणार नाही. अनुराधाने खिडकीतून खाली पाहिलं. निळाभोर समुद्र पसरला होता. लाटा हेलावत होत्या.